जयाच्या अभावी शिवाजी जपो राष्ट्रमंत्र प्रभावी शिवाजी जपो राष्ट्रमंत्र प्रभावी परप्रांतातल्या सुलतानी सत्तेच्या अन्यायानं अत्याचारानं गंजलेला वैतागलेला निद्रिस्त पडलेला सह्याद्री शांत वारा वाहत होता आणि जणू त्या वाहत्या वाऱ्यालाच फक्त हा सह्याद्री बोलत होता. मी 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 सह्याद्री सिंह मी अनादि अनादि अति मी प्राचीन जन्म घेतला मी ज्वाळा सळसळणाऱ्या तेज शिखांच्या सोनेरी धरणी गर्भातून कुंडातून आवेगातून अनमिलनातून मी जन्म घेतला पंचतरांच्या महाभूतांच्या श्वासातून मी सह्याद्री अति मी प्राचीन सिंह कडे कपारी शिखरे माझी जन्मा आली. शालीनता स्वातंत्र्यता बंधुता नीतिमातेची जिवंत झाली. कणाकणातून मराठमोळ्या संस्काराची फुले बहरली. प्रार्थनांचे नादबी नादद विश्व शांतीचे पसायदान हे सोनियाचा धनु उजळत येईल. मंगल सुख ग्वाही ओसंडून आलांचित चंद्रांच्या निवांत शीतल चांदण्यातून तापहीन मारतंडाच्या दैदिप्यमान प्रकाश किरणी लहान घे महाराष्ट्र हा आनंद भवन फडकत होता अभिमानाने गरुड ध्वज या महाराष्ट्राचा या भारत वर्षाचा. पाहत होता सांगत होता इतिहास या वाघ यादव कुळी मांदियाळी ईश्वर निष्ठांची महाराष्ट्राच्या आत्मकाळांमध्ये निश्चिंतीने सुखरूप होती माखत होती भक्ती रसांमध्ये. आणि अचानक घातच झाला. आनंदाला दृष्ट लागले दुःखांचा डोंब उसळला. सूर्यालाही त्या ग्रहण लागले. चंद्राला घेरले. खळ्यांनी लुटण्यासाठी करून आक्रमक जुलमीच्या त्या सौतांनी मसनवटी जणू करून टाकली महाराष्ट्राच्या कस्तुरीची. रात्र दिनमग एकच सत्ता जुलमांची अत्याचारांची. काटोकुटी ही रेत बिचारी हात प्रबलया महाराष्ट्राची. वर्षा मागुनी वर्षे गेली शतके गेली शतका मागुना. ज्वालामुखी तरी शांतच होता जरी गेले इतके घडून. स्थित प्रज्ञ कोणी योग्यावानी भासत होता निद्रिस्त. पाप कोणी योग्यावानी भासत होता निद्रिस्त. अस्त अनाचारी जुलमांचा तो होतच नव्हता अस्त. पण कोंभा परी अक्षर वृक्षांच्या राष्ट्रधर्म तो वाढत होता.
सावध होता, मुक्ती धर्म तो अलगतपणे फोफावत होता. महाराष्ट्राची माती सक्षम समर्थ होती जाणता. होता परस्परे पडो मैत्र जीवांचे, शांतीची प्रार्थना निरामय आशा अलगत बदलून गेली. नाठाळांच्या माती वृत्ती संतांनी जाणली. स्वातंत्र्याच्या वेडाने मग ज्वालामुखी हा उफाळला. मुक्ती मंत्र उद्गाता आणि शिवनेरीवर जन्माला. हे चंडमुंड खंडाणी जगदंबे अंबे, हे उदंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिके ये. महाराष्ट्राच्या गंगानो या, महाराष्ट्राच्या पवनांनो या. दूधसागरा ये, पेसाळत ये. राजापूरच्या ये गंगे ये. किल्ल्यांच्या कटकटांनो या, प्रचंड अवघाड बुरुजांनो या. अरे जलदुर्गानो पर्यासह या, तुफान कर्जत लाटांनो या. सप्त सागरांनो या, चंद्र सूर्यानो या, ग्रह नक्षत्रांनो या, हे दिशांनो या. हे देवदेवतांनो, संत सज्जनांनो, खुळवंतांनो, मराठ मंडळींनो, अवघे अवघे या. आम्ही शिवाजी राजाचं चरित्र या ठिकाणी मांडतो आहोत. महाराष्ट्र रसात गातो आहोत. तुम्ही पाहायला आणि ऐकायला अवघे अवघे या. माझ्या राजांना विनंती करतो, राजा देव देश धर्म सांभाळण्यासाठी राजा तुमच्या विचारांची गरज आज आमच्या साऱ्या महाराष्ट्राला नाही आहे. ना कर्नाटकला, ना आंध्र प्रदेश, ना तेलंगणा, ना मध्य प्रदेश, ना गुजरात, ना छत्तीसगड, ना उत्तरगड. राजे देव देश धर्म सांभाळण्यासाठी राजा तुमच्या विचारांची गरज आज आमच्या खऱ्या भारत वर्षाला. म्हणून राजा तुमच्या विचारांचा आख्यान आम्ही मांडतो आहोत. राजे आपण या तीन लोकांमध्ये कुठेही असाल, राजा या ब्रह्मांडामध्ये या वक्ताला आपण कुठेही असाल, राजा आपण या आणि राजा आपल्या सिंहासनावरती विराजमान व्हा. आइए राजा जी आइए, और आप आपके सिंहासन पर विराजिए. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. कथा करूं मति अनुसार, कथा करूं मति अनुसार. आइए महाराज आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए.
सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 गजपती गणपती भूपती जलपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत नीतिवंत जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर भारत माता की वंदे माझ्या छत्रपती शिवाजी राजाच्या स्वराच्या वर चालून आलेला अफजल खान काल माझ्या राजाने जिवंत फाडला. याचा अर्थ कळाला का? याचा अर्थ कळाला? 2-3 दिवसापूर्वी मी एक प्रसंग सांगितला होता. छत्रपती शिवाजी राजाचं स्वराज्य निर्माण करत असताना राजांना एखादा आडवा जर त्यांच्या रक्तातला जरी माणूस आला तरी सुद्धा माझ्या राजाने वय वर्ष 17 पण कामगिरी 811. माझ्या राजाने बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटील नावाच्या त्या कुलकर्णी त्या ब्राह्मण व्यक्तीचा सरळ सरळ हिंदू असलेल्या व्यक्तीचा चौरंगा केला आणि इथे मुसलमान म्हणून अफजल खान आला आणि अफजल खानाबरोबर मराठी सुद्धा आले. जे स्वराज्याला आडवे आले, तो मराठ्याचा असेल, हिंदूचा असेल, नाहीतर मुसलमान असेल, नाही तर अजून कुठल्या धर्मातला जाती धर्मातला असेल, राजाने तो पाहिला नाही, संपवला. याच्या पाठीमागे एकच राजांचा हेतू होता, फक्त आणि फक्त स्वराज्य. माझ्या रयतेचे फक्त स्वतंत्र स्वराज्य. ज्या महापुरुषाला मोठं व्हायचंय त्याने 5वीला पोजून घ्यायचं. संघर्ष ऐकलं का? ज्यांना ज्यांना वाटतं ना मला मोठं व्हायचंय, लीडर व्हायचंय, इज अ किंग बनना चाहते हैं हम, त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये संघर्ष करायला सदैव तयार राहायचं. संघर्ष के बिना तो कुछ मिलता ही नहीं. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है इस जीने में. बड़े बड़े तूफान भी थम जाएंगे जब आग लगी हो तुम्हारे सीने में. आग यहाँ पर लगनी चाहिए. हमारे छत्रपति शिवाजी महाराज के दिमाग में आग लगी थी कि हम खुद का एक स्वराज्य बनाएंगे. अहो चिमटी भर का असावा पण ते आपलं असावं. लय हजारो एकरचा मालक झाला पण तिथं नुसता झाडू मारायला ठेवला आणि 7-12 दुसऱ्याच्या नावावर. क्या मजा आहे जीने में. राजांनी माझा संघर्ष केला. संघर्ष. राजांना विरोध करणारी माणसं कमी नव्हतीच. अफजल खान आला, एवढा मोठा लवाजमा घेऊन आला, अगदी 75,000 लाखाची फौज घेऊन आला. हत्ती नुसते त्याच्याकडे 75 होते, 4,000 उंट होते. घोडी, बैलगाडी, तोफा, हिर, माणिक, मोती, जड जवाही, सोनं, चांदी. अफजल खान एवढं साहित्य का घेऊन आला? कारण अफजल खानाला माहिती होतं मी मेल्यानंतर माझ्या राजांना हे भरपूर स्वराज्यासाठी कामी यावं. काहीतरी देणं होतं बरं का त्याचं स्वराज्य. म्हणून तो एवढं सगळं द्यायला आला. एकाच जन्मात त्यांनी सगळं मिटवलं आणि बिचारा मोकळा झाला. माणसाचं जर कोणाचं काही देणं असेल बरं का, तर ह्याच जन्मात देऊन टाका.
पुढच्या जन्मात देण्यासाठी त्याच्या दारातला बैल कुत्रा म्हणून जन्माला येऊ नका. बिस्किट मिळतील रे, नाही तर एखाद्याच्या लाथा मिळतील, पण या जन्मात काय कोणाचं देणं ठेवू नका. अफजल खान एवढं सगळं देणं द्यायला आला होता. अहो 14 वर्ष सुभेदार होता तो वाईचा. 14 वर्ष पिळवलं होतं त्याला शिरवळ प्रांताला, वाई प्रांताला, जावळीला. जेवढं काही पिळवलं होतं, जेवढी तकलीफ दिली होती, तेवढा ऐश्वर्या संपन्न पुन्हा नव्यानं करण्यासाठी अफजल खान आला आणि मोकळा होऊन गेला. एवढा विजय राजांना मिळाला. राजा प्रतापगडावरून राजगडावर गेले. आपल्या आऊसाहेबांच्या कमलचरणावरती मस्तक ठेवलं. अहो राजे आले म्हणून आनंद नाही झाला आऊसाहेबाला, राजे जिवंत परत माघारी आले म्हणून आनंद झाला आमच्या आऊसाहेबांना. आऊसाहेबांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू एका डोळ्यात होता आणि एका डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू होते. भाकरीचा तुकडा घेतला, भात घेतला आणि राजांना ववाळलं. राजांबरोबर आलेल्या मावळ्यांना सुद्धा आऊसाहेबांनी ववाळलं आणि तुकडा गडाच्या खाली टाकला. इडा बिडा जाऊ दे, माझ्या राजाचं राज्य येऊ दे. काय आऊसाहेबांचं शिवाजी राजांचं प्रारब्ध असेल आणि काय चर्चा असेल होती, काय आभार व्यक्त करावेत. अवल जिवंत लेकराला पाहिल्याबरोबर आऊसाहेब अगोदर जगदंबा मातेच्या पुढे गेल्या आणि जगदंबा मातेच्या पुढे पदर पसरून बोलू लागल्या, विनंती करून बोलू लागल्या, आई 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 निमित्त मी आहे, लेकरू तुझेच आहे. आई अगं तू आहेस म्हणून एवढ्या सैतानाच्या ताब्यातून माझं लेकरू जिवंत आलं परत. संभाजी कावजी कोंडाळकरांना अफजल खानाचं मुंडकं जे तोडलं होतं ते सरळ आऊसाहेबांच्या भेटीला आणलं. टाकायला पाहिजे होतं कोल्ह्या कुत्र्यांना खायला, पण आऊसाहेबांनी टाकलं नाही, इकडे दफन केलं. माझ्या राजानं अफजल खानाला मारलं, मुंडकं नाही पण धड का व्हायना पण हाती लागलं ना. अहो टाकाय पाहिजे होतं कोल्ह्या कुत्र्यांना खायला, पण राजाने नाही. प्रतापगडाच्या पायथ्याला त्याला गाडलं आणि स्वराज्यातून दिवाबत्तीची सोय राजाने केली. शत्रूंनी सुद्धा शत्रू बरोबर कसं वागावं हे जर शिकायचं असेल तर माझ्या शिवराजाकडून शिकावं. राजांना राग अफजल खानाचा आला, पण राजे राग कुठपर्यंत धरून बसले, जोपर्यंत अफजल खान जिवंत होता तोपर्यंतच. अफजल खान मेला तो पुन्हा आमचा शत्रू नाही. अहो अंकुश खान नावाचा त्याचा मुलगा होता अफजल खानाचा. अंकुश खानाला सैनिकांनी कैद केलं आणि राजांच्या पोरं हजर केलं. अंकुश खान, सैफ खान हे दयावया करू लागले राजांच्या मोर गेल्याबरोबर. राजाजी हमरी बहुत भूल हो गई, हमारे अब्बा हुजूर को माफ कीजिए और हमें भी बख्श दीजिए जिंदगी. हुजूर आप जैसा मसीहा, आप जैसा राजा हमने आज तक इस दुनिया में नहीं देखा. बहुत राज करने वाले राजा देखे, लेकिन राजा जी आपके बारे में बहुत कुछ सुना है हमने. राजा जी हमें जिंदगी बख्श दीजिए ना. जिवंत सोडा याला याच्या बिजापुरास सुखरूप जाऊ द्या. अफजल खानाच्या मुलास अंकुश खानास धर्म वाट द्या. अहो पाय घाड्या घातल्या राजांच्या मोर हे मुसलमान सरदारानं अफजल खानाच्या पोरानं ते सुद्धा म्हणाले, हे परवरदिगार क्या ये है शिवाजी राजा. वाह 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 वाह. हे राजाजी, दुश्मनी जब दुश्मन जिंदा है तब तक ही है, और हम तो अफजल खान के बेटे हैं, हमें तो मार डालना चाहिए, लेकिन ये मसीहा तो हमें जिंदगी बख्श दे रहा है. वाह 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 वाह. राजा जी आमीन आमीन. राजा जी आपकी जिंदगी लंबी रहे, भगवान आपको लंबी जिंदगी दे और इस हिंदुस्तान पर राजा हो बस शिवाजी राजा जैसा. कौतुक बायको नवऱ्याचं करते, नवरा बायकोचं करतो. कौतुक आईवडील लेकराचं करतात, लेकर आईवडिलाचं कौतात. अहो मुलगा
मित्र मित्राचं कौतुक करतो, यात काय नवल हो, यात काही नवल नाही बरं का, यात काही नवल नाही. खरं कौतुक शत्रूने शत्रूच करावं, मग तुमच्या चरित्राचा खरा कस लागतो. अरे एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, एवढा मोठा विजय मिळवला. संभाजी गावजी कोंढाळकर, यसाजी, तानाजी, सगळे खासे खासे सरदारांची सगळी सल्ला मसलत बसली, राजा ताकावर बसले, सगळ्यांचा हाशा चालला. पण कोमाजी काका मात्र म्हणले, अहो डोक्याच्या केसाय आडवड्या लढाया केल्यानं बघितल्या, पण असली लढाई कवा आमच्या बघण्यातच आली नाही बघा. नाही 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 नाही, अहो जोडा कशातच जुळत नव्हता. अहो त्या अफजल खानाची उंची कुठं, माझ्या राजांची उंची कुठं, अहो शरीराची आवाज पाय पोचला होता तेव्हा हातीवानी ना, राजाची अंग कुठं आणि अफजल खानाचं अंग कुठं. अहो जोडा कशातच जुळत नव्हता. याची ताकद कुठं आणि त्याची ताकद कुठं. राज एक विचारू का तुम्हाला, बोला मनकोजी काका, बोला 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 बोला. राज मला फक्त एकच विचारायचंय, फक्त एकच. हो हे काय 10 विचार. राज जोडा तुमचा कशातच जुळत नव्हता. अहो ठरलं असतं, ठरलं काय, ठरलंच होतं त्यांनी तुम्हाला मारायचं म्हणून. पण एक प्रश्न मला पडलाय, राज एवढं यश तुम्ही कसं मिळवलं, कसं मिळवलं यश. अहो लाखाची फौज घेऊन आलेला ते, लाखाची 1.25 लाखाची, आणि आपल्याकडे फक्त 15,000चं सैन्य. हे कसं मिळालं तुम्हाला यश. मनकोजी काका, गोमाजी काका, नियोजन, प्रत्येक गोष्टीचे नियोजन महत्वाचे. विसाजी अफजल खानासारखा झिपाड, या विसाजी मोरंबकाला आम्ही जवळ घेतले. देहबोली अफजल खानासारखे झिपाडचे झिपाड, उंचीनं उरापुरा त्याच्यासारखाच, आडवाही तसाच आणि ताकदही तशीच विसाजी मोरंबकरावाची. गोमाजी काका, खरं तर आम्ही जालिम तयारी या विसाजी मोरंबका बरोबर केली. अफजल खान याच्यात उंचीचा, जाडीचा, ताकदीचा. मग अफजल खान आम्हाला भेटला तर मग मात्र त्याच्या आम्ही छातीला लागतो की खांद्याला लागतो. आम्ही त्याच्याबरोबर प्रॅक्टिस केली, आम्ही त्याच्याबरोबर तालीम केली, त्याच्याबरोबर डावपेच केले. त्यांनी जर यदा कदाचित जर बघलेला त्याने आम्हाला दाबलं तर आम्ही काय हालचाली करू शकतो, तालीम आम्ही त्याच्याबरोबर केली. त्यांनी यदा कदाचित जर आमचं नरडं दाबलं तर त्या पद्धतीनं आम्ही त्याच्या देहापर्यंत आमचा हात पुरतो की नाही, नाहीच पुरला तर आम्ही पायानं काही करू शकतो का त्याच्या देहाला, याची आम्ही तालीम केली. नियोजन पंत, नियोजन, कुठल्याही गोष्टीचं तुम्ही नियोजन एकदा चोख केले की मग मात्र विजय आपलाच. तसेच सगळे साहेबांनी आणि तुम्ही हे सगळ्यांनी या शिवजयंतीचे जन्म महोत्सवाचे नियोजन केले. सुंदर, उत्कृष्ट, गावभर आणि गावाच्या बाहेरही तुम्ही पॉम्पलेट लावले. तुम्हाला जेवढा कस लावता येईल तेवढा तुम्ही लावला, नियोजन चोख केले. म्हणून तर ही विजय मला आज इथे आनंदाने नांदते. राजांना विजय मिळाला. अहो साधं 12वीचं पोरग पास झालं तरी सुद्धा आमच्या पप्पाला म्हणतं, पप्पा 12वीचे पेपर झाले, जरा थोडस रिलॅक्स व्हा म्हणतो, जरा रिलॅक्स, जरा कुठेतरी जरा फिरायला जावे म्हणतो. जातो महाबळेश्वरला, जातो कुठेतरी चांगलं उंच उंच मस्त बागेमध्ये फिरायला जातो जरा. अरे 10वीची 12वीची परीक्षा दिली तरी बापाकडून पैसे घेऊन मुलगा लगेच फिरायला जातोय मोबाईल घेऊन. माझ्या राजाने एवढं यश मिळवलं, कुठं जायला पाहिजे होतं, महाबळेश्वर गाठायला पाहिजे होतं, थंड हवेचे ठिकाण. चला जरा रिलॅक्स. आता अफजल खान मारलाय, आता 12 महिने काय आपल्याकडे कोणी येणार नाही, 12 वर्ष म्हणलं तरी आपल्याकडे कोणी येणार नाही. एवढा अफजल खानाचा दरारा एवढा मारला
एवढा दरारा आता जेवढा बाहेर फिरलाय, आपल्या नावाचा डंका वाजलाय, आता नुसतं नाव जरी शिवाजी ऐकलं तरी सुद्धा आपल्या वाटाला कोणी जाणार नाही. जरा मस्त महाबळेश्वरला जातो, रिलॅक्स आराम करतो जाऊन. 8 बायका आहे, त्याच्यातल्या 2-3 घेतो, नाही आता 8च्या 8 घेऊन जातो. राजा महाबळेश्वर आराम करायला गेले नाही. राजाने घेतला पुढचा चंदनगड, राजाने पुढचा घेतला वंदनगड. अरे नाकेबंदी केली, वाईपर्यंत काबीज केला. दक्षिणेकडे खटाव, वराड, कराड या भागातील खंडणी वसूल करायला सुरुवात केली. पुणे, सुपे वरून काबीज राजाने केलं. पन्हाळा ताब्यात घेतला. हे सगळा विजय मला धावत धावत मात्र शत्रूच्या कानावरती जाऊन पोहोचली. आणि दरबारामध्ये विजयमालाची वाट पाहत असलेली बडी बेगम साहेब इंतजार करती. परवरदिगार का बड़ा शुक्रगुजार होगा, अब तक उसका पर सिवा भोसल्याला अफजल खानानं नरड्याला धरून मारलं असेल. ह्या बडी बेगम साहेबाची बिंडुकुळी फुगली आणि तिचा सरदार खबर घेऊन आला की बिंडुकुळी फुटली. सरदार आला. बड़ी बेगम साहिबा, ये खबर बता, हाँ बता क्या अफजल खान ने उसका पर सिवा भोसले को मार डाला? गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन दरअसल खबर कुछ और हम लेके आए. क्या? कौन सी खबर लेकर आए हो? बताओ बेवकूफ. बड़ी बेगम साहिबा, दरअसल बात यह है कि सिवा भोसले ने अफजल खान को मार डाला. क्या? तिला भोवाया आल्या हो, ती डायरेक्ट चक्कर येऊन जागेवर पडली. 4 दिवस ती उठलीच नाही. क्या? उसका पर सिवा भोसले ने हमारे खान आजम अफजल खान को मार डाला. हे परवरदिगार, क्या अब तू भी उसका पर सिवा के बाजू में जाकर खड़ा है? क्या तू आदिल शाही को जिंदा रखना नहीं चाहता? क्या हमारी सल्तनत को तू जिंदा नहीं रखना चाहता? क्या किया जाए? बुलाओ शाहजी को. शाहजी राजाने कैद केलं, समोर आणलं. शाहजी, ये क्या किया तुम्हारे बेटे ने? पुन्हा दरबार भरला. पश्चातापाने व्यक्त झाली. मात्र ही बडी बेगम साहेबा पुन्हा दरबार भरला. आणि या दरबारामध्ये पुन्हा राजा शहाजी राजा हजर. शाहजी, तुम्हारे बेटे ने हमारे अफजल खान को मार डाला. कितना बेरहमी से मार डाला. ऐसी गुस्ताखी आखिर क्यों? बडी बेगम साहेबा, म्या तुम्हाला सांगितलं होतं, वर्गात माझं उन्हाळ झालंय, बापाचं ऐकत नाही ते. तरी म्या तुम्हाला विनंती करीत होतो, म्या स्वराज्यात जातो, शिवाजी राजाला चांगलं समजून सांगतो. झालंच तर सह्याद्री तिकडच कुठंतरी बडी बेगम साहेबा आदिलशाहीची चाकरी त्याला दिली असती, तिकडं तुमची चाकरी त्यांनी केली असती. लेकिन बेगम साहेबा, आपने हमारी बात को माना नहीं तो भोग दीजिए. आज आदिलशाही की नाक कटवा दी, उसका पर सिवा भोसले चूहे नहीं. कौन जा सकता है हमारा हुक्म लेकर उसका पर सिवा को और एक बार कैद करने के लिए? है कोई मैकलाल? अंकुश खान लंगडत आला, फाटलेले कपडे घेऊन दरबारात. बड़े बेगम साहिबा, मैं जाना चाहता हूँ, मैं किसी के लेकर आना चाहता हूँ सिवा भोसले को. हमारे अब्बा हुजूर परवरदिगार का प्यारे हो गए उस शाहजी के बेटे की वजह से. बेगम साहिबा, आप मुझे हुक्म दीजिए. बड़ी बेगम साहेबांना त्याच्या पायाकडे पाहिलं. फाजल, बेटे तेरे पैर को क्या हुआ? बेगम साहिबा, लड़ाई करता करता जरा जख्मी झालाय. तो ठीक है, पहले उसे ठीक करो,
ताकि चलने की तो तुम्हें तमीज हो। दूसरा जब ठीक होगा तो जाना तुम्हारे बाप का बदला लेने के लिए। अफजल खान, अंकुश खान, तुम जैसे बेवकूफ पैसे आज तक नहीं देखे, मेरा लाडला अफजल खान मार दिया और तुम लोग हमारे सामने तुम्हारा मुंह लेकर आए हो। जाओ। आखिर है कौन इस दरबार में? बड़ी बेगम साहेबाने मात्र दरबारामध्ये पुन्हा काढली है। कोई ऐसा मेकलाल जो उसका पर शिवाजी को हमारे सामने ले आएगा? बडी बेगमचा साहेबा समोर कोणीच हजर नव्हतं होत, पण काशी तिमाजी पंत ब्राह्मण व्यक्तिमत्व पुढे आलं आणि बडी बेगम साहेबाला म्हणाल, बड़ी बेगम साहिबा है क्या? इस दरबार में शिवाजी को गिरफ्तार करने के लिए ऐसा और भी मैकलाल इस दरबार में है? नहीं बड़े बेगम साहिबा, नहीं, इथे नहीं, करनौल में, मतलब झिंझिक सिद्धि जौहर नाम है उसका। सिद्धि क्या सिद्धि जौहर आएगा? क्या सिद्धि जौहर आएगा और हो वो हमारी बात मानेगा? न जाने कितने सालों का उनका और हमारे दुश्मनी है, क्या वो सिद्धि जौहर आएगा? बेगम साहिबा, हम मनाएंगे, हम मनाएंगे उसे, हम मनाएंगे, हम जाएंगे, हम खुद जाएंगे। काशी तिमाजी पंत गेला, सिद्धी जवळच्या समोर गेला आणि सिद्धी जवळला म्हणाला, सिद्धी मसाऊ, आदिलशाहीने तुम्हाला याद केलंय। बघा, विचार करा, मुस्लिम माणूस नव्हता हा, ब्राह्मण व्यक्तिमत्व काशी तिमाजी पंत, पण माझ्या छत्रपती शिवाजी राजांना बर्बाद करण्यासाठी आपल्याच रक्तातली, आपल्याच हिंदू धर्मातली माणसं किती किती टपून होती बघा। आदिलशाहीच्या दरबारामध्ये राजांना भेटायला जाणारा, समोर जाणारा कुणी नव्हता। इथे बडी बेगम साहेबाला सुचवला कुणी? काशी तिमाजी पंत। हा सिद्धी मसौदला जाऊन म्हणतो कसा, हुजूर, अफजल खान को शिवाजी राजे ने मार डाला है। जौहर साहब, यदि आप बीजापुर में आएंगे और आप बीड़ा उठाएंगे और शिवाजी राजे को घसीट कर दरबार में ले आएंगे आदिलशाही के, तो हुजूर तुमचं नाव मोठं होईल, दरारा वाढेल तुमचा। चलिए, आदिलशाही पायघड्या घालून तुमची वाट पाहते, चलिए। हे बावळट पालखीत बसलं, हे मूर्ख लोकांना थोडासा हरभऱ्याच्या झाडावर सोडलं की फार शेंड्याचा देव, शेंड्याचा। आपल्याला कोण हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय हे आपल्याला कळायला पाहिजे। हे पालखीत बसलं, आदिलशाहीच्या दरबारात बडे बेगम साहेबांचं हजर, बडे बेगम साहेबांनी स्वागत केलं त्यांचं। आइए काशी तिमाजी पंत, आइए जौहर साहब, आइए विराजिए, बैठिए। काशी तिमाजी पंतांनी सिद्धी जौहरला आणलं म्हणून बडी बेगम साहेबांना जियानत राव हा किताब काशी तिमाजी पंतांना देऊन टाकला। आता एका टाळी वाजण्यासारखी गोष्ट आहे का? काशी तिमाजी पंत जौहरला घेऊन आलाय शिवाजी राजाच्या विरोधात, बडी बेगम साहेबांना त्याला किताब दिलाय जियानत राव, आणि सिद्धी जौहर आमच्या बाजूने शिवाजी राजांना लढायला आले, मारायला आले, म्हणून सिद्धी जौहरला एक किताब दिला, सलाबत खान।
काय दुर्भाग्य आहे. आणि सिद्धी मसाऊदनी आपल्या जवळ खासे खासे सरदार घ्यायचं ठरवलं. पण बडबेगम साहेब म्हणाले जौहर साहब, जौहर मतलब हीरा, मतलब डायमंड. जौहर साहब, आपका नाम सुनकर भी बड़े बड़े राजे महाराजे शस्त्र आपके पैरों के नीचे कुचल देते हैं. जौहर साहब आप है. आता सगळी तिमार, आता सगळी इज्जत आमची तुमच्या हातात आहे. आप जाइए, आपको जितनी चाहिए फौज मिलेगी, जितना चाहिएगा उतना दान दौलत सब कुछ मिलेगा. आदिल शाही की दाहिनी बाजू खाली है. वो बाजू आपका इंतजार कर रही है. अगर शिवाजी राजे को कैद करके आप ले आएंगे तो वो जगह आपका इंतजार कर रही है. जाइए जौहर साहब, जाइए. सिद्धी मसाऊदनी अफजल खानाचा मुलगा जवळ घेतला, फाजल खान. पुण्यांदा नव्याने निघाला बाजी घोरपडे, भाई खान, सादत खान, बडे खान, रुस्तम जमा हे खासे खासे सरदार शिवाजी राजाला कैद करायला निघाले. पुन्हा 40-50 हजाराचं सैन्य सिद्धी मसाऊदने घेतलं आणि पुन्हा फौज फाटा निघाला शिवाजी राजाला कैद करायला. आणि याच वक्ताला मात्र अजून एक खबर पोहोचली. विजापूरच्या दरबारावरून राजगडावर खबर पोहोचली की सिद्धी मसाऊद चालून येतोय. पण दुसरी ही खबर पोहोचली, औरंगजेबाचा मामूजान अफजल खानाला मारलंय ही खबर औरंगजेबाला पोहोचली होती दिल्लीच्या तख्तावर. त्याला तर लय गुदगुल्या झाल्या हो. उस चूहे ने उसका पर सिवा भोसले ने उस अफजल खान को मार डाला. बहुत खूब. लगता है आदिल शाही अब पागल हो जाएगी. वो जब पागल हो जाएगी तब हम बीजापुर में हम राज करेंगे. हम मामूजान, अब तो हमने ये भी सुना है बीजापुर से निकला हुआ वो सिद्धी जौहर बेवकूफ कहेगा जाएगा, वो भी कुत्ते की मौत मरेगा. मामूजान, वो अफजल खान को मार सकता है तो वो सिद्धी जौहर को भी मार सकता है. सिद्धी जौहर है ही क्या चीज? अफजल खान को मार डाला है. कितनी ताकत थी अफजल खान की. एक वक्त था हमारे जिंदगी का, परवरदिगार का शुक्रगुजार समझो कि उस दिन उस वक्त हम बच गए, नहीं तो ये अफजल खान उसी वक्त हमें मार डालता. लेकिन बच गए, परवरदिगार का शुक्रगुजार था, हम पर नजर थी, हम बच गए. ये सिद्धी जौहर नहीं बचेगा. मामूजान, आप क्या कर सकते हैं बताइए. मामूजान अफजल खानाचा औरंगजेबाचा मामा अफजल खानाचा मामा शाहिस्ते खान औरंगजेबाला बोलतो कसा, बेटे आलम बना, अगर आप कहे तो हम भी कुछ फौज लेते हैं. औरंगाबादच्या वाटेला आम्ही जातो, सिद्धी जौहर तिकडून येतो, असं प्याचात पकडू आम्ही दोघं त्याला. शत्रूचा शत्रू मित्र होता है. हम जाएंगे. फौज फटा घेतला आणि हा सरळ औरंगाबादच्या वाटेनं शाहिस्ते खान निघाला. राजगडावर मात्र चिंता चालू झाली. राजगड चिंताग्रस्त. मासाहेबजी जाऊ आणि शिवाजीराजे काय चर्चासत्र असावं, काय हितगुज करावं त्यांनी, काय बोलावं. अहो या वक्ताला आऊसाहेब हसत होत्या. अहो जेवढे आऊसाहेबांच्या लेकरावर संकट आले तेवढे आपल्या लेकरावर संकट येत नाहीत हो, तरी आपण खचतो. मला सांगा ना, आपल्या लेकराला कोण मारायला आलो? कोण मारायला आला? अशी काय दुश्मनी केली आपल्या लेकरांनी जगाची? एवढं टेन्शन आपल्या लेकराला कधीच नाही ना. आपलं एवढं टेन्शन आपल्या आईने कधी घ्यायचं नाही, कारण एवढं टेन्शन दोघालाही नाही जेवढं आऊसाहेबांना शिवाजी राजाला होतं.
एवढं टेन्शन आलंय आऊसाहेबाला. बिजापूरहून शत्रू निघालाय, दिल्लीच्या तख्तावरून शाहिस्ते खान निघाला, इकडे सिद्धी जोहर निघालाय. आऊसाहेब हसतायत आणि हसत हसत चिंताग्रस्त वातावरणामध्ये आऊसाहेब बोलतात, शिवा शिवा, आम्हास तुमचे कौतुक वाटते बरे, आम्हास तुमचे कौतुक वाटते. शिवा शिवा, किती मोठे झालात आपण बघता बघता. आमच्या कुशीतून जन्म घेतलात. अहो किती चिमुकले होतात तुम्ही. मातीत खेळायचा, पावसात भिजायचा, चिखलाचे गडकोट करायचा, ढाल तलवारी करायचा, किती चिमुकले होतात राजे. आणि राजे खरं सांगू, लेकरू कितीही आयुष्यामध्ये मोठं झालं तरी आई वडिलांसाठी ते कधीच मोठं नसतं, ते लेकरूच असतं. पण बघता बघता तुम्ही किती मोठे झालात राजे. तुम्हाला मारण्यासाठी अफजल खानानं काय यावं, फाजल खानानं काय यावं, सिद्धी जोहरनं काय यावं, दिल्लीच्या तख्तावरच्या औरंगजेबाला सुद्धा अगदी हादरा बसलाय. तो दिल्लीच्या तख्तावरून त्याच्या मामाला त्यांनी पाठवावं. शाहिस्ते खान चालून आलाय राजे तुम्हाला मारण्यासाठी. कौतुक वाटते हो राजे, आम्हाला फार फार तुमचे कौतुक वाटते. अरे काय आईचं काळीच आहे. शत्रू चालून आलेत आपल्या पोटच्या लेकरावर आणि आईनी बोलावं, राजे आम्हास तुमचे कौतुक वाटते. राजे बोलतात आऊसाहेबाला, आऊसाहेब धन्य आहोत आम्ही. आऊसाहेब एवढी ताकद शत्रूंबरोबर लढण्याची आम्हाला मिळते ती फक्त तुमच्याच अशा प्रेरणादायी शब्दांमधून. आऊसाहेब तुम्ही आहात म्हणजेच आमच्यासाठी कोल्हापूरची लक्ष्मी आहे, तुळजापूरची आई जगदंबा माती आमच्या पाठीशी आहे. आम्हास काळजी नाही. चला एकदाचा सिद्धी जोहर तिकडनं निघाला आणि आता औरंगाबाद मध्ये येऊन शाहिस्ते खानाला हे तळ ठोकलाय. आहेच काळजी आहेच. पण आईसाहेब आता येथे प्रतापगड, राजगडी, नारायणगड इथे आम्हास कुठेही थांबावेसे वाटत नाही. रयत आहे, गोर गरिबाची रयत आहे. रयत गरीब आहे, शेती करते आहे. साहेब अफजल खान जसा रयतेला जाळपोळ करत आला तैसाच हा सिद्धी जोहरही चालत येईल. आपल्या स्वराच्या ताला की पहिल्यांदा तिथेच नारळ फोडेल तो आणि तो हरामखोर आपल्याला रायतेला जाळायला पोळायला सज्ज टपलेलाच आहे. तिकडून तो औरंगाबादहून आलेला, तो दिल्लीच्या तख्तावर आलेला तो सिद्धी जोहरही, तो शाहिस्ते खानही तसाच आम्हास कैद करण्यासाठी आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. म्हणून आम्ही रयतेला तकलीफ होईल म्हणून आम्ही रयतेच्या पोटात राहता कामा नये. जरा स्वराज्याच्या तोंडावर आम्ही जातो. कुठे जाता राजे, कुठे जाता? राजे म्हणाले, आऊसाहेब कोल्हापूर प्रांतामध्ये पलीकडच्या अंगारा ज्या वक्ताला सिद्धी जोहरला कळेल की आम्ही कोल्हापूर प्रांतात पन्हाळ्याच्या काठावर आहोत नव्हे साहेब, आम्हीही ते नियोजनच केले आहे. आमच्या रयतेला तकलीफ होऊ नये. एक वेळेस आम्हाला झाली तरी चालेल पण आमच्या मायभूमीला नाही होता कामा नये. म्हणून आऊसाहेब आम्ही या वक्ताला पन्हाळा निवडतो आहोत. अहो काय विचार आहे, काय विचार आहे तो? 2020 ला 19 ला कोरोना नावाचा रोग आला. आमदार, खासदार, संत्री, मंत्री, पुढारी, हवे दुष्काळ पडला रयतेवर. तर या वातावरणात ह्यांनी यांच्या तिजोऱ्या भरायचे काम केले महाराज. संकट आलंय रयतेवर, संकट भर संकटामध्ये यांनी यांच्या तिजोऱ्या भरायचे काम केले. डॉक्टर लोकांनी तर जिवंत माणसं मारली, किडण्या काढल्या, डोळे काढले, काय अवयव काढायचे ते काढले आणि हरामखोरांनी विकले. याचे पुरावे माझ्याकडे आहेत, कुणाला लागले तर देतो मी. पुराव्यासहित आम्ही कधीही रणांगणात रणभूमीवर बोलत नाही आणि राजांच्या समोर तर नाहीच नाही. काय कसा दुष्काळ यांनी वाटून घेतला.
आणि कोरोनाचा रंग रहितेवर आलेलं संकट आणि स्वराज्यावर सिद्धीच्यावरचा शाहिस्तेखानाचं आलेलं संकट माझ्या राजाला कसं वाटून घेतलं आणि आणि आज आपल्या माणसांनी कसं वाटून घेतलं हो, कसे वाटून घेतलं. हाच फरक आहे माझ्या राजांमधला आणि आजकालच्या राज्यकर्त्यांमधला. हाच फरक आहे. माझ्या रयतेला पीडा होऊ नये, मला पीडा जरी झाली तरी चालेल म्हणून राजानं पन्हाळगड निवडला. राजा पन्हाळगडावरती आले आणि बघता बघता सिद्धी जौहर पन्हाळ्याच्या दिशेला आला. कारण शत्रूच्या कानावरती मुद्दाम खबर पडावी की राजा पन्हाळ्यावरती पळून गेले, स्वराज्य सोडून पळ काढतायत. या गडावरून त्या गडावर, त्या गडावर ह्या गडावर. बहिर्जी नाईक महादजी हे होतेच कशासाठी? त्यासाठीच होते. या हेरांच्या माध्यमातून शत्रूच्या कानावर खबर पोहोचली की राजे राजगडावर नाहीत, रायगडावर नाहीत, प्रतापगडावर नाहीत, मुरणगडावर नाहीत, राजा आहेत तर पन्हाळगडावर भाग रहा है. शिवा हमारा नाम सुनकर ही भाग रहा है. भाग शिवा भाग. आज हम भी देखना चाहते हैं तो कब तक भागता है और कितना दूर भागता है. जब तक शिवा तो हमारे हाथ नहीं लगता तब तक हम तुम्हारा पीछा नहीं छोड़ेंगे. भाग शिवा भाग. सिद्धी जौहर आला आणि पन्हाळ्याला वेढा टाकला. 2 मार्च 1660. शाहिस्तेखान तिकडून चालाय औरंगाबादहून निघालाय सरळ. 28 जानेवारी 1660 शाहिस्तेखान मात्र राजेवाडी दाखल झाला. 1/5/2 हा 1660 ला. शाहिस्तेखान सरळ सरळ विचार न करता पुण्यात आला. 9/5/1660 ला. सिद्धी जौहरला असं वाटलं की मी पन्हाळ्याला वेढा टाकतो आणि टाकलाच. सगळ्यांना सज्ज केला. याद रखो, चीटी भी अंदर नहीं आनी चाहिए. एक चीटी भी अंदर नहीं आनी चाहिए. हवा भी मेरी आज्ञा से अंदर और बाहर आनी चाहिए. सबके सब याद रखो. 40,000चा फौज फटा. 40,000 लोकांचे 80,000 डोळे शिवाजी राजांकडे टक लावून पाहतायत वरती. शाहिस्तेखान इथं पुण्याला पिळवण्यासाठी आलाय. आल्या बरोबर सिद्धी जौहरनं तोफेला डागणी दिली आणि तोफेचा गोळा सरळ सरळ तोफेमधून निघाला. तो तोफेचा गोळा सरळ सरळ पन्हाळगडावरच्या खालच्या अंगावरती येऊन पोहोचला. तोफांचा गोळा देखील तिथे गडावरती जात नव्हता. हे परवरदिगार, हमें मदद करो, मदद. ये काफर सिवा भोसला आपने तो कब हाथ नहीं लगेगा. इंग्रज होता इंग्रज. सिद्धीने इंग्रजांकडे वकील पाठवला. 1 एप्रिल 1660 ला वकील मात्र तिथे पोहोचला. लगेच वकील सिद्धी जौहरला मिळाला आणि सिद्धी जौहरनं वकिलाकडे मागणी केली, तुमच्याकडच्या लांब पल्ल्याच्या तोफा मला द्या, क्योंकि मैं शिवाजी राजे भोसले को मारना चाहता हूं. अहो, काही रोजापूर्वी इंग्रज टोपेकरांना राजांनी शरण आले म्हणून मरण दिलं नाही. त्यांना आयुष्य बक्ष दिलं, मोकळं केलं, त्यांना आपलंच केलं आणि त्यांना मृत्यूच्या गोठ्यातून सोडलं. पण इंग्रज टोपीकर काय, आदिलशाही काय, निजामशाही काय, मोगलशाही काय, कुतुबशाही काय, हे सगळे एका माळीचे मणी.
यांना कितीही दूध पाजलं तरी हरामखोर हे डसणारच. 1 एप्रिल 1660 ला वकील जो गेला तो 10 एप्रिल 1660 ला वकील तोफा घेऊनच आला. तोफा घेऊन आला, पण पावसाचे दिवस होते. विजांचा कडकडाट आकाशामध्ये चालू होता. पावसाच्या धारा बरसत होत्या. रात्रभर ह्या सिद्धी जोहरनं नियोजन केलं. राजे चिंताग्रस्त होते. आपल्या बरोबर बाजी प्रभू देशपांडे होते, फुलाजी प्रभू देशपांडे होते. खासे सोऱ्याचे जीवाभावाचे माणसं आपल्या बरोबर होते. राजाने या सगळ्या जीवाभावाच्या माणसांना जवळ घेतलं आणि बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, खासे सरदार आणि पावसाच्या धारावरून वाहतायत. राजे बोलतात, बाजी हा सिद्धी जोहर जरा जास्तच हुशार निघाला. अहो साधं वाट सुद्धा जाण्यासाठी ठेवली नाही माणसानं. काही दिशानं इथे वेळा टाकला या पन्हाळ्याला. कैसे करावे? ओय राजा तुम्ही आज्ञा द्या. हेच जातो आणि या सिद्धी जोहरला. राजा बाहेरून नेत्याचे पालकांना यावं असं बी काही सापडत नाही. बाहेरून कुठेतरी कुमत येईल, मदत येईल असा बी मार्ग दिसाया मोकळा नाही. राजा तुम्ही आज्ञा द्या. मी आज जातो त्याच्या छावणीत आणि या सिद्धी जोहरला धरून तुमच्या मोहर पेश करतो. राजा आज्ञा द्या. नाही बाजी, नाही बाजी. राग हा आपलाच शत्रू होतो. आपलाच राग आपला शत्रू होतो आणि आपलाच घात करतो. राग सांभाळावा, राग निपटून सांडावा. आला तरी कळू न द्यावा जनांमध्ये. बाजी जरास सबुरीने घ्या. बाजी आता या आकाशामध्ये गडगडणाऱ्या लवलवणाऱ्या विजाच होतील आपल्या तलवारी. या आकाशामध्ये लवलवणाऱ्या विजाच होतील आपल्या तलवारी आणि गडगडणारे ढगच आपल्या तोफा. आणि या पावसाच्या धाराच होतील आपले मावळे. बाजी येईल, बाजी कुठून तरी कुमक येईल. बाजी जगदंबा मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीचे आहेच. आणि तेवढ्यात एक तोफेचा आवाज राजांच्या सरळ समोरच्या दिशेने, दक्षिण दिशेला. धडाधड. राजानं दुर्बीण काढली. राजानं पाहिला सिद्धी जोहरकडे लांब पल्ल्याच्या तोफा कुठून आल्या. राजांकडे दुर्बीण होती. दुर्बीणीतून पाहिला तर सरळ इंद्र टोपीकर तिथे पायद्याला दिसला. राजाची तळपायाची आग मस्तकात गेली. राजे कळाले, अरे या हरामखोराला 1 महिना झाला नाही. आम्ही मृत्यू पक्षी दिलेला आणि हे हरामखोर आमच्या पाशी येतात आणि आमच्या बरोबर उलटून चाल करतात. यांना चांगले कळाले असेल की शिवाजी राजा इथे कैद झालाय, आता जिवंत परत माघारी येणार नाही. आई अंबे जगदंबेच्या मातेने एकदाच्या कृपा आशीर्वादाने आम्ही इथे सोटावं. मग या इंग्रज टोपीकरांना आम्ही दाखवून देऊ आम्ही कोण आहोत ते. आवाज वाढत एक गिर रात्र होती. पावसाच्या शांत धारा वाहत होत्या. वारा वाहत होता आणि तेवढ्यात त्या पन्हाळ गडावरती पूर्वेच्या दिशेनं खासे सरदार राजांनी तर सगळे पेरलेच होते. पण तेवढ्यात दरीतून एक कोणाचा तरी आवाज आला. तो आवाज जणू जगदंबा मातेनेच पाठवला होता की काय. दरीतून आवाज वरती आला. दोर सोडा खाली, दोर.
अरे दोर सोड रे, कुणी झाली तरी दोर सोड, दोर. किल्ल्याचा किल्लेदाराचा आवाज, किल्लेदाराच्या कानावर पोहोचला हा आवाज. किल्लेदार कटावरती आला. कोण रे खाली? अरे दोर सोडा, खाली दोर. शिवाजी दोर सोडा बरं. किती माणसाचा अंदाज घेतला का? कोणीतरी म्हणलं होय किल्लेदार. एखादा माणसाचा आवाज येतोय. बराच खोत झालं. ठीक आहे, दोर सोडा. आणि काही सैनिकाला बोलू घ्या, तलवारी सज्जरा. जास्तीचे निघले तर इथेच काटा करता येईल. आणि राजांना खबर द्या. नाही नको. राजे सुख करत असतील, अंधाऱ्या रात्रीच्याला कुठे ओढता? आपण आहोत की 200-250 तिथे लगेच गोळा केले किल्लेदारांना. कोण रे? अरे दोर सोडा, दोर सोडला गेला. आलेल्या माणसानं तो दोर हातात धरला. वरती आला. एकटाच दिसला. आणखी कोण आहे रे? कोई नाही, मैं अकेला है वो. काय कशाला आला सीधा? वाईस वो क्या है की मी आमची मस्जिद आहे ना इथं, मग इथं मी उद झाला आलो. बस मैं मेरे भगवान की पूजा करूंगा और चला जाऊंगा. अरे इथं समजा हात गळीला आलाय तुला, वो तसा काय सोचलाय रा? वो तर खाली जाए वहां घरे. नहीं, यहाँ पर शिवाजी राजा मैं बहुत अच्छी तरह से जानता हूँ. वो क्या है कि दरअसल भाई हर साल मैं यहाँ आता हूँ और मेरे भगवान की पूजा करता हूँ. मेरा खंड नहीं होना चाहिए. शिवाजी राजा हमें पूजा करने देंगे. जाइए आप शिवाजी राजा के पास जाइए और उन्हें बता दीजिए हम आए हैं. क्या है तू कौन रे? वह माघारी. हम आए हैं शिवाजी राजा को बताओ. सुख करते राजे हमसे झोपले. वह माघारी. नहीं, मैं ऐसा नहीं जाऊंगा. मैं मृत्यु को गला लगा सकता हूँ, लेकिन मैं वापस नहीं जाऊंगा. मैं पूजा करके जाऊंगा. ऐसा नहीं जाऊंगा. एवढा अट्टहास धरला त्यांनी. एक काम कीजिए, मुझे आपके शिवाजी राजा के पास ले जाइए. वो जो सजा देंगे मुझे मंजूर है. ले चले मुझे. याचे हात पाय दाव्याने बांधा. हुजूर हातच बांधा ना फक्त. मैं चलेगा कैसा? उचलून घ्यायगा तुम? नाही, हात बांधो. इसके हात बांधले आणि राजांच्या मोर हजर केला. राजा तुम्हाला चुकीतून उठायचं नव्हतं बरं का? लय हात गायला आलाय. ह्यो म्हणतो राजांच्या मोर पेश करा. राजा तुमच्या झोपीला जरा इस्फोट केला बरं का? पण राजा देखील तुम्ही जावे. पंत किल्लेदार आहात ना तुम्ही? अहो अतिथी आहेत ते. जसे आपण आपल्या देवाची पूजा करतो तसे तेही त्यांच्या देवाची पूजा करतात. देव भावनेनं आलेल्या माणसाला कैद कसली नाही. हात सोडा त्याचे. हात सोडले. तुम्ही जा. अरे पावसाने गारटलाय. देवडीवरती अग्नी डाग द्या. मशाल पेटवा. थोडीशी 2-4 लाकडं टाका. शेकू द्या त्याला. आमच्या बरोबर बोलू द्या. ये बस. अरे याला कापड द्या रे, जरा भिजलाय हा. राजा शत्रू. किल्लेदार आपण जावे. आपण काळजी न करावी. किल्लेदार गेले. याला कापड घालायला दिले. पण कापड घालायच्या अगोदर भिजलेल्या समोरच्या आलेल्या व्यक्तीला त्या खोलीमधले सगळे बाजूला गेल्याबरोबर राजा धावत गेली आणि कडकडून मिठी मारली. राजाने कडकडून मिठी मारली आणि त्याला म्हणाले, अरे महादजी, अरे कसा आलास? कुठून आलास? महादजी, अरे तुला वाट सापडली कसं? तुला राजगडावरती ठेवलं होतं ना, फिरंगी नरसाळे वगैरे सगळे तिथे, आणि तू इथे कसा आलास? महादजी राजांना बोलतो, राजा अहो माझं सोडा. राजा ठरवलं तर हाती बी येईल की. आवाज बघ, आवाज चेक.
असं मंगलमय वातावरण. सिट्टी वाजता ऑपरेटर चेक करायचं लगेच. युवा खासदार साखरजी कर्डे साहेब, बिदर जिल्हा, सागर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अब्दुल मन्नान सेठ, शाहीर कॉलेजचे अध्यक्ष बिदार, तसेच डॉक्टर सुनील कल्याणे, जनरल मेडिकल हॉस्पिटल बिदार, हनुमंतराव चव्हाण काँग्रेस तालुका अध्यक्ष, या सर्व पाहुणे मंडळींचे पालखी शहरामध्ये स्वागत आहे. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत करा सरांचे. सर आपण आलात आणि आपल्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. खरं दुपारी बिदर